Good morning, everybody. Welcome all of you. Today we are going to see a new article that is known as wave particle duality of electromagnetic radiation. Wave particle duality दोन प्रकार इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे काय ते समजून घेऊया. आता इथं आपण जे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो बघितलेला एक्सपेरिमेंट थोडंसं त्याच रिलेशनमध्ये आता आपण एक्सप्लेनेशन देणार आहोत. नाव ड्युरिंग द इंटरॅक्शन विथ द मॅटर. आता विथ द मॅटर म्हणजे काय की कुठलंही एलिमेंट्स किंवा कुठलंही सबस्टन्स घेतला, त्या सबस्टन्समध्ये ॲटम्स असतात आणि ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. सो when the interaction takes with this matter, light behaves as if it is made up of energy packets called as the quanta. म्हणजे आता वर्ण सूर्याचं जे किरण येणार आहेत त्याला आपण लाईट म्हणतो. ज्यावेळेस ते येऊन पडतो त्या सबस्टन्सवर त्यावेळेस कन्सिडर केलेलं आहे किंवा इट बिहेव्स असं म्हटलं आहे की इट इज बिहेविंग ॲज इफ इट इज मेड अप ऑफ एनर्जी पॅकेट्स. दॅट इज नोन ॲज क्वांटा. म्हणजे हे लाईट बरोबर म्हणजे थोडक्यात लाईट काय आहे तर त्याचं नेचर बिहेवियर दाखवतं आहे क्वांटाचं. जड वस्तू असल्यासारखं किंवा काहीतरी एनर्जी आहे इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. नाव लेटर इट वॉज कन्फर्म्ड. मग आता इथं काय झालं, आता हे स्टडी पुढं चालत असताना इट वॉज कन्फर्म्ड by the investigation due to theoretical and experimental that light quanta is associated with momentum. आता हे पुढे जाऊन त्यांनी पुन्हा अभ्यास केला, पुढं शोध लावण्याचा प्रयत्न केला थेरटिकली आणि प्रॅक्टिकली, आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जे एनर्जी पॅकेट्स आहेत इट इज असोसिएटेड विथ मोमेंटम. म्हणजे त्याला काय आहे, मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम म्हणजे त्याला मोमेंटम म्हणजे ते खूप स्वतःचं वजन घेऊन स्पीड वेलॉसिटी काहीतरी असेल त्याची, त्याने तो येत असतो आणि कोलिजन करत असतो विथ द सबस्टन्स. आता पुढे जाता क्वेश्चन अराइज्ड whether this particle can be associated with light or electromagnetic radiation in general. आता ही वरची जी थिअरी होती आता त्याच्या विरुद्ध विचार केला आहे की क्वेश्चन अराइज वेदर द पार्टिकल कॅन बी असोसिएटेड विथ लाईट ऑर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. मग आता उलट्या पद्धतीने विचार करण्यास सुरुवात झाली की पार्टिकल आहे, मग पार्टिकल आहे तर त्याच्याबरोबर लाईट असते का, आणि लाईट आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे का, हा विचार पडला. मग पुढं जाऊन ह्याच प्रश्नाचं उत्तर कॉम्प्टन नावाच्या सायंटिस्टने दिलं. ही कन्फर्म्ड बाय हिज एक्सपेरिमेंट दॅट इज स्कॅटरिंग ऑफ एक्सरे ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स ऑफ मॅटर. आता ही जी आहे म्हणजे सबस्टन्स जे आहे त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्याबरोबर एक्सरे त्याच्यावर बॉम्बार्ड करणार आणि मग ज्यावेळेस बॉम्बार्डिंग होईल त्यावेळेस स्कॅटरिंग होणार. आणि ह्या एक्सपेरिमेंटच्या आधारे कॉम्प्टन इफेक्ट अस्तित्वात आला आणि त्याच्यावरनं पार्टिकल इज असोसिएटेड विथ लाईट ऑर नॉट ऑर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑर नॉट हे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मग त्यांनी सांगितलं कॉम्प्टन शोड दॅट द फोटॉन हॅज मोमेंटम विथ एनर्जी. मीन्स इट इज फोटॉन इज असोसिएटेड विथ मोमेंटम अँड एनर्जी. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत फोटॉनमध्ये, मोमेंटम पण आहे एनर्जी पण आहे. ठीक आहे, म्हणजे हे त्याने त्याच्या एक्सपेरिमेंटमधून सिद्ध केलं. पुढं जाता ऑल फोटॉन्स ऑफ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. आता एक त्याने काय केलं की एक्सपेरिमेंट करण्यासाठी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी घेतली फोटॉनची आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की इट हॅज सेम एनर्जी अँड मोमेंटम. म्हणजे जेवढे त्याने एक्सपेरिमेंटसाठी जेवढे काही फोटॉन्स घेतले म्हणून त्याला ऑल फोटॉन्स म्हणतो, विच इज हॅविंग पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी इज फाउंड टू बी हॅविंग सेम एनर्जी अँड मोमेंटम. मग आता हे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यांनी पुन्हा हे पण सांगितलं की दिस फोटॉन्स आर न्यूट्रल.
means they are neither positive nor negative. So hence they are not deflected by both the electric field and magnetic field. मग त्याच्यानंतर फोटॉन्स त्यांनी पुन्हा सांगितलं की अल्सो हॅव पार्टिकल लाईक कोलिजन. म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की इट इज लाईक अ पार्टिकल विच इज मेकिंग कोलिजन विथ अदर पार्टिकल लाईक इलेक्ट्रॉन्स. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये बघितलं सूर्याचं किरण येत आहे म्हणजे त्याला आपण आता पार्टिकल म्हणू कारण क्वांटा आहे आणि इट इज फॉलिंग ऑन द कॅथोड दॅट इज एमिटर प्लेट आणि एमिटरमधनं इलेक्ट्रॉन बाहेर पडतात म्हणजे इट इज अ कोलिजन बिटवीन द पार्टिकल अँड द पार्टिकल लाईक इलेक्ट्रॉन. म्हणजे ही पण खुबी त्याच्यामध्ये होते. अजून त्याने सांगितलं की ड्युरिंग द फोटॉन्स अँड पार्टिकल कोलिजन ज्यावेळेस कोलिजन होतं त्यावेळेस एनर्जी अँड मोमेंटम ऑफ द सिस्टीम इज सेट टू बी कॉन्झर्व्ड. आता तुम्हाला कॉन्झर्वेशनचा नियम माहिती आहे. वन टाईप ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इन टू अनदर टाईप ऑफ एनर्जी. मग इथं त्याचा अर्थ काय मीन्स फोटॉन्स मे बी ॲब्सॉर्ब्ड ऑर मे बी क्रिएटेड. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की इलेक्ट्रॉन्स म्हणजे ज्यावेळेस फोटॉन्स त्या एमिटरवर पडतं ते एनर्जी देऊन टाकतं आणि तो नाहीसा होतो म्हणजे इट इज सेट टू बी ॲब्सॉर्ब. आणि जर ट्यूबलाईट चालू केली तर आपल्याला लाईट अंधारातमध्ये लाईट पडतो म्हणजे ते ज्यावेळेस किरणं बाहेर येतात तर ते कसले आहेत दॅट इज फोटॉन्स दॅट इज सेट टू बी क्रिएटेड. सो कोलिजन गिव्ज राईज टू ॲब्सॉर्प्शन ऑर क्रिएशन ऑफ फोटॉन्स. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा त्याने हे सांगितलं की दिस फोटॉन्स दे आर हॅविंग ए स्पीड विच इज इक्वल टू द स्पीड ऑफ लाईट. म्हणजे स्पीड कसा आहे फोटॉनचा इक्वल टू द स्पीड ऑफ लाईट. ही ऑल्सो सेड दॅट द मास ॲट रेस्ट कंडिशन व्हॅल्यू इज 0. म्हणजे हे सगळे त्याने सांगत चालला. त्यानंतर म्हणजे हे त्याचं सांगणं कशाच्या आधारावर त्याचे एक्सपेरिमेंट कॉम्प्टन इफेक्ट. आता इफेक्ट्स ऑफ वेव्ह नेचर ऑफ लाईट्स वर सीन इन द एक्सपेरिमेंट. आता त्यांनी ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केलं आहे आपण जे बघितले आता तुम्ही कदाचित चॅप्टर झाला आहे की नाही माहीत नाही मला डिफ्रॅक्शन आणि इंटरफिअरन्स. आता हे दोन जे फिनॉमिना आहेत डिफ्रॅक्शन इंटरफिअरन्स त्याच्यामधनं आम्हाला वेव्ह नेचर आम्हाला कळतो वेव्ह नेचर ऑफ लाईट. मग आता इथेचे इफेक्ट जे आहेत त्यांनी ते सांगितले आणि सांगताना त्यांनी काय सांगितलं की नेचर वेअर सीन इन द एक्सपेरिमेंट व्हॅन स्लिट विड्थ जी आहे ती डिफ्रॅक्शन करता आणि इंटरफिअरन्ससाठी सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स वर टेकन अंडर द कंडिशन दॅट इट इज स्मॉलर दॅन द वेवलेंथ लॅम्बडा ऑफ द लाईट. आता वेव्ह नेचर खरोखर जर स्मॉलर कंडिशन जर असेल वेवलेंथपेक्षा तर मात्र क्लिअर दिसतो फिनॉमिना. पण त्यांनी सांगितलं की इफ इट इज ग्रेटर दॅन लॅम्बडा व्हॉट विल हॅपन दॅन द पॅटर्न विल नॉट बी सीन प्रॉपरली विल नॉट बी सेम. म्हणजे जे काही इंटरफिअरन्सच्या रिंगा जे आहेत ते सारख्या राहणार नाहीत. अँड हॅन्स ही सेड दॅट द वेव्ह नेचर विल नॉट बी ऑब्वियस विल नॉट बी क्लिअर. वेव्ह नेचर व्यवस्थित दिसणार नाही. त्यानंतर अजून एक मुद्दा सांगितला की सम फिनॉमिनाज which were observed by the scientists while doing the experiment in laboratory or in nature, they explained by considering the light as a particular wave and electromagnetic radiation as a general as a wave. म्हणजे दोन प्रकारे पर्टिक्युलर वेव्ह पर्टिक्युलर म्हणजे त्या तशीच फक्त पण जनरल म्हणजे काय साधारणतः वेव्हसारखी दिसते. म्हणजे लाईट पर्टिक्युलर म्हणजे एक ठराविक वेव्ह म्हणून दिसणार तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जनरल वेव्ह म्हणून दिसणार. तर हे त्याने हा एक मुद्दा सांगितला. त्याच्यानंतर त्याने हा एक मुद्दा घेतला आहे सम ऑब्झर्वेशन्स दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड ब्लॅक बॉडी रेडिएशन. आता हे ब्लॅक बॉडी रेडिएशन तुमचं झालं असेल. these वर एक्सप्लेन्ड बाय हिम ओनली इफ वी कन्सिडर
electromagnetic radiation consisting of photon with quantum energy. म्हणजे हे एक्सपेरिमेंट ज्यावेळेस त्याने त्याचे म्हणजे ऑब्झर्वेशन जे आहेत फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे रेडिएशन ब्लॅक बॉडी रेडिएशनचे he can means this can be explained only if we consider that the radiation consists of photon with quantum of energy. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे रेडिएशनमध्ये फोटॉन अँड एनर्जी. सो therefore there were phenomena which can be explained by both the theories. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टने बी आणि ब्लॅक बॉडी रेडिएशनने बी काही फिनॉमिना एक्सप्लेन करता येण्यासारखे आहेत. म्हणजे दोन्ही कंडिशन लागतील. काहीमध्ये फक्त फोटो इलेक्ट्रिक इफेक्टने बी सांगता येईल, काहीमध्ये ब्लॅक बॉडी रेडिएशनने सांगता येईल, पण काहीमध्ये दोन्हीचीही मदत घ्यावं लागेल. सो देअरफोर इट इज नेसेसरी टू कन्सिडर बोथ द कॅरेक्टर्स ऑर बिहेवियर. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, इट इज नेसेसरी टू कन्सिडर while studying both the behaviors or characters that will hold good in explanation. Therefore it is a need to hypothesize. It is the need, काय इथे गरज आहे, to assume that light has a dual character. The light has a dual character. So later it was also required not for the light but for the whole electromagnetic spectrum. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जो आपण 11वीमध्ये शेवटच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे, इन्फ्रारेड वेव्ह, अल्ट्राव्हायलेट, हे सगळे जे काही आहे तो एक प्रकारचं काय आहे, तो स्पेक्ट्रम आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा, एक्स रे, गॅमा रे. सो इट वॉज रिक्वायर्ड नॉट फॉर द लाईट बट ऑल्सो फॉर होल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. कशाची गरज होती, ह्या दोन्ही कॅरेक्टरची. अँड देअरफॉर दिस फिनॉमिना इज टर्म्ड ॲज वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो दिस इज हाऊ ऑन द बेसिस ऑफ कॉम्प्टन इफेक्ट this wave particle duality of electromagnetic radiation was explained. So I have hoped that you have understood it properly, and write all these points as a notes for the wave particle duality of electromagnetic radiation. मी हे जे काही फळ्यावर लिहून दिलं आहे ना, ह्याच पद्धतीने लिहित चला. म्हणजे इथून मागचंही ह्याच नोट्स आहेत, यालाच व्यवस्थित उतरून काढा आणि समजून घ्या. कारण हे उलट तुम्हाला यूट्यूब चॅनलमुळे हे तुम्हाला वारंवार पाहता येईल. आणि पुढे म्हणजे ह्या कॉम्प्टन इफेक्टवरनं आम्हाला एवढं कळून आलं आहे की ड्युॲलिटी हा एकाच व्यक्तीचे दोन नेचर आहेत. म्हणजे वेव्हचाही प्रकार दिसून येतो आणि पार्टिकलचाही दिसून येतो. म्हणून त्याला आर्टिकलला नाव दिलं आहे वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला हे दोन्हीही गोष्टी दिसून येत आहेत. थांबूया.